खुरैश बरादरी पर लगातार हो रहे जुल्म, हमले और पुलिस की हिरासनी के खिलाफ जारी रियासतगीर हड़ताल और जानवरों की खरीदो फरोख्त बंद होने का खमियाजा अब बराह रास्त किसानों को भुगतना पड़ रहा है। ताज़ा वाक़या नायगांव के बैल बाजार में सामने आया, जहां एक मुकामी किसान की कीमती भैंस वक्त पर फरोख्त न हो पाने की वजह से मर गई, जिससे इसे तकरीबन 75,000 रुपए का भारी नुकसान उठाना पड़ा। किसान ने मीडिया से गुफ्तगू करते हुए जज्बाती अंदाज में सवाल किया कि मेरी भैंस की कीमत 1.5 लाख थी। कुछ दिन पहले वो बीमार हुई थी। खुरैश या व्यापारी उसे आधी कीमत पर खरीदने के लिए तैयार थे, मगर उन्होंने अपने ऊपर होने वाले मजालिम के खिलाफ एहतजाजन खरीदी बंद कर दी। अब मेरी भैंस मर चुकी है और मेरे नुकसान का जिम्मेदार कौन है? वाज़ेह है कि पिछले कुछ हफ्तों से महाराष्ट्र भर में खुरैश बिरादरी के खसाबों और व्यापारियों ने पुलिस की ज्यादती, गौरक्षकों की गुंडागर्दी और सियासी बेहिसी के खिलाफ शदीद एहतजाज करते हुए गोश्त के कारोबार और मवेशियों की खरीदो फरोख्त बंद करने का फैसला किया था। नांदेड़, परभनी, औरंगाबाद और दीगर कई अजला में खुरैश बिरादरी ने अपने कारोबार मुकम्मल तौर पर बंद रखे हैं। बाजार सुनसान पड़े हैं और गौशालाएं भी मुतासिर हो रही है। एहतजाज का सबसे बड़ा असर किसानों पर पड़ रहा है, जो मवेशियों को बेचकर जरूरी माली मदद हासिल करते थे। इसी एहतजाज की वजह से नायगांव के किसान की भैंस वक्त पर फरोख्त न हो सकी, जिससे इसे न सिर्फ माली नुकसान हुआ बल्कि वो शदीद ज़हनी कर्ब का शिकार भी है। किसान ने हुकूमत से सवाल किया है कि जब जानवर बेचने की सहूलत खत्म हो जाएगी, खरीदार खौफ में होंगे और किसान अपने नुकसान का इजाला न कर पाएंगे, तो क्या हुकूमत या इंतजामिया इसकी जिम्मेदार है? क्या हमें इंसाफ मिलेगा? इस वाक़े के बाद किसानों में भी गुस्सा बढ़ रहा है और वो हुकूमत से इस मसले पर संजीदगी से कदम उठाने की मांग कर रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। अडचण माझा बैल थोडं ताव येऊन भोदरला होता, फुगला होता नक्कसा, तर आम्ही दवाखाना केल्या। सुजलेगाव झाला, नायगाव झाला, उदगीर झाला, 20,000 रुपये दवाखान्याला लागले। नंतर मी आमचा दोस्त आहे खदीर म्हणून, त्याला म्हणलो खदीर, आणि माझा 80-90 हजाराचा बैल आहे आणि तुझ्या मनानं काय द्यायचं असेल तर देऊ शकतोस काय? त्यानं म्हणला पाटील मला 50,000 रुपये दंड आहे आणि मला समाजातून वाढ आहे, मी बैल घेऊ शकणार गेल्यामुळं मी उदगीरला बैल नेलो। उदगीरला बैल नेल्यावर त्या उदगीरच्या तिथं नेऊन सोनोग्राफ केल्या, चेकअप केल्या, तर डॉक्टरना म्हणले की बैल कटू शकणार। तर तिथं माझा बैल वाढल्यानं मी तिथं 1 घंटा लढून नुसत्या पायानं निघून आलो, बैल तिथं सोडून देऊ। तर आज माझी अपेक्षा कशी आहे, आता मी हिंडूला आलो बैलाबद्दल, तर माझं 1 रुपया नाही। सरकारने या गोष्टीवर न्याय करावा आणि याच्यावर तोडगा काढावा। ज्याची ढोराची नुकसान होईल तर सरकार भरपाई करून द्यावा। नाही गेलं तर जसा धंदा आहे तसा गोर गरिबाचा धंदा चालू ठेवा, त्याला कायदा देऊन टाकून द्यावा। नाही गेलं तर कोणाचाही ढोर मोरो त्याची जबाबदारी सरकार द्यावा। आज नायगावचे खासदार आत्मबंधू पाटील, राजेश पवार आहेत, आज मी परेशान आहो। आज माझ्या घरी माणूस मेल्यावर आहेत, 80,000चा बैल, 20,000 खर्च आला। मी सगळ्या ग्रुपवर फोटो टाकून देतो। माझ्या उदगीरला बैल मेलेला, बैलाला काहीच झालं नव्हतं, ते बेमार पेल्यामुळं काहीतरी रुपये मिळत होते माझ्या पदरात। आज मला दुसरे 10 टाकून बैल घ्यायला मिळत होता। आज खुट्याला एकच बैला मी हिंडून परेशान आहो। व्यापार लोकांना 3-4 जणांना मी फसलो, अरे घेऊन जा रे, मला काही ते पैसे द्या, पाटील आम्हाला दंड लागणार आहे आणि आम्हाला खरोखर बाप बैल इकाला लोक मारायला त्याला जाती व्यतीवर चले। मुसलमानाच्या लांड्याच्या मनात त्याचे पुढते फाडत्यानं मारते ना, काही इज्जतीमुळे ते बंद केले। आज या शेतकऱ्याचं काही वस्तू असेल, नाश होत असेल, ते वस्तू फेकून द्यायला पैसे लागू लागले। त्या सरकारने या गोष्टीवर तोडगा काढावा। माझं नाव पांडुरंग मारुती वडजे, सुजले गाव। मी नांदेड या बाजारात म्हैस आणली होती। म्हैस आणल्यावर माझी म्हैस चारा खात नव्हती, पाणी पित नव्हती म्हणल्यामुळे तब्येत म्हशीची खराब झाली। मी दवाखाना केल्यानंतर मी आमच्या साहेबाला फोन लावलो की साहेब असा समस्येचा प्रॉब्लेम आहे, म्हैस घेऊन जावा, माझे अर्धे निर्धे पैसे होतील, मी गरीब माणूस असं म्हटल्यानंतर साहेब म्हणले आम्हाला समाजातून वाळ टाकलेले आहेत, आम्हाला 25,000 50,000 दंड लावलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही म्हैस घेऊ शकणार म्हणले। त्याच्यानंतर म्हैस घेऊ शकणार म्हणल्यानंतर आमची म्हैस मरण पावल्यानंतर आमचे पैसे कोण भरपाई करणार? सरकार म्हैस 1.5 लाख रुपयाची होती, म्हशीची 70-75,000 रुपये तयार होणार होते, सरकार आमची म्हैस भरपाई करणार का? कोण करणार?